सरस्वती श्री गुरुचरण कमले यो नमः। श्री सांब सदा शिवाय नमः। कर्पूरगौरं गौरीशं सर्वालंकार धारिणम् शीतभस्मलसदेहम् शीतवस्त्रं महोज्ज्वलम् नीलग्रीवं पञ्चवक्त्रं त्र्यम्बकं चन्द्रशेखरम् वामाङ्गे बिभ्रतं गौरं विद्युत्पुञ्जसमप्रभम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् श्रीवापति महादेव की श्री ओंकारेश्वर महादेव की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु बंसी बाबा की जय। समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय। सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचे, भजन करायचे। जय जय भोले महादेव शंभो, शिव शंकर महादेव शंभो। महादेव शंभो, शिव शंकर महादेव शंभो।
शंभो जय जय भोले महादेव शंभो जय जय भोले महादेव जय जय भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो जय भोले महादेव शंभो जय जय भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो शिव शंकर महाकाल शंभो शिव शंकर महाकाल भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो जय जय भोले महादेव शंभो शिव शंकर महादेव शंभो बहुत होते ताली बजाने हैं जय भोले महादेव की हरि बोल नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव परम मंगलमयी परात पराखिलेश्वर भगवान श्री शिवाची अत्यंत परम पावनी अशी श्री शिव महापुराण कहता समस्त ग्रामस्थ मंडळी रस्तापूर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ सम्रांती ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर भव्य दिव्य अशा स्वरूपाची श्री शिव महापुराण कथा महोत्सव समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवाशी गुरुवर्य हरिभक्तीपरायण बंशीबाबा तांबे वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण गोविंद महाराज गाडेकर यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत धर्मप्रसारक भास्कर गिरीजी बाबा श्री क्षेत्र देवगड परमपूज्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी बाबा श्री क्षेत्र देवगड त्याचबरोबर वेदांताचार्य हरिभक्तीपरायण देवीदास महाराज मस्के श्री क्षेत्र निवासा संस्थान परमादरणीय हरिभक्तीपरायण नितीन महाराज हरकळ त्याचबरोबर परमादरणीय हरिभाऊ महाराज मचे सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व भजनी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये कार्य करणारी सर्व महानुभाव मंडळी सर्वांच्या पवित्र पावन अशा उपस्थितीमध्ये सहकार्याने हा शिव महापुराण कथेचा सोहळा आज प्रारंभ होतो आहे. अत्यंत परिश्रमाने प्रयत्नपूर्वक आणि श्रद्धेनं हा सोहळा या ठिकाणी व्हावा म्हणून आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी प्रयत्नपूर्वक या सोहळ्याचं आयोजन केलं. तशी कथेची जी वेळ आहे ती ठराविक 6 ते 9 आहे, पण आज पहिला दिवस आहे.
आणि पहिल्या दिवशी उशीर होणार नाही तो महाराष्ट्र कसला. पहिला दिवस म्हटलं की वेळ होणार. त्यामुळे खूप सुंदर अशा स्वरूपाचं हे आयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. भगवान श्री महादेवाच्या पवित्र पावन दरबारामध्ये भगवान शंकराची महादेवाची गुणानुवाद, त्याच्या लीला, त्याचं स्वरूप, त्याची महती ही वर्णन केली जावी आणि खऱ्या अर्थानं शिवभक्ती कशाला म्हणतात हे आपल्या लक्षात यावं, या उद्देशानं या शिव महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता शिव महापुराण नव्हे, भारत देशामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. त्याचं कारण असं आहे की रामकथा अनेक वर्षापासून आपण ऐकतो, कृष्णकथा अनेक वर्षापासून ऐकतो, पण भगवान शिवाची ही उपासना कशी पद्धतीने केली जाते याचं आकलन व्हावं, यासाठी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता शिव महापुराण कथा सगळीकडे संपन्न होत आहेत. मी 7 दिवस आपल्या समोर शिव महापुराण कथेचं विवेचन करणार आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला ग्रंथात जे जे भाव दिसतात ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 7 दिवसामध्ये ग्रंथ सोडून आपल्याला काहीही सांगणार नाही. ग्रंथामध्ये जे जे आलेलं आहे ते फक्त आपल्याला ज्या पद्धतीने व्यासांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, आपल्याकडे जी मुख्य 18 पुराणं सांगितली गेली त्यातलं एक मुख्य पुराण म्हणजे शिव महापुराण आहे. या 7 दिवसामध्ये या कथेसाठी आपल्याला ज्यांचं खूप गोड अशी साथ लाभणार आहे ते माझ्या उजव्या बाजूला असलेले तबल्यावर आमचे परम आदरणीय श्याम महाराज बारवेकर. ते 7 दिवस आपल्याला तबल्याची साथ देणार आहेत. ऑक्टोपॅड साठी जे आहेत ते आमचे परममित्र बिडवे महाराज सिल्लोडवरून आलेले आहेत, ते आपल्याला साथ देणार आहेत. गायन आणि कीबोर्डवर ज्यांची साथ आपल्याला लाभणार आहे ते मिरजगावरून आलेले आमचे परम आदरणीय कृष्णा महाराज भांड, त्यांची 7 दिवस आपल्याला साथ लाभणार आहे आणि आपली सगळ्यांची साथ लाभणार आहे. येत्या 8 दिवसामध्ये आपण भगवान शंकराच्या, भगवान महादेवाच्या भक्तीचे जे पथ आहेत, जे मार्ग आहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवान शंकराची भक्ती कशी केली गेली पाहिजे, भगवान शंकराचं मंदिर कसं असावं, भस्म म्हणजे काय, रुद्राक्षाचं महात्म्य काय आहे, त्रिपुंड्राचं महात्म्य काय आहे, असे अनेकविध प्रश्न आहेत की जे शिव महापुराणामध्ये आलेले आहेत. भगवान शंकराची पूजा कशी केली जाते, भगवान शंकराच्या नैवेद्याचं महात्म्य काय, अशा अनेक गोष्टी ज्या महापुराणाच्या अंतर्गत येणार आहेत त्या मी आपल्या समोर ठेवणार आहे. खरं तर मला आमचे हरिभाऊ महाराज असतील, आमचे नितीन महाराज असतील, यांनी फोन करून मला विचारलं की महाराज 7 दिवसाचं शेड्यूल द्या, म्हणजे 7 दिवसात तुम्ही काय काय कथा सांगणार आहात ते आम्हाला एकदा द्या सगळं. हे कुठंच असं देत नसतो महाराज, कारण मलाच माहित नसतं मी आज किती सांगून होतो. माझ्या अभ्यासाप्रमाणे, चिंतनाप्रमाणे मला सांगता येईल जेवढा माझा अभ्यास होईल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या दिवशी हेच झालं पाहिजे असं काय माझं ठरलेलं नसतं. तेव्हा जरी तुम्हाला मी दिलेलं असतं तरी मला जेवढं सांगता येईल तेवढंच मी सांगणार आहे. जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये भाव एवढाच आहे की आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवाच्या बद्दल, शंकराच्या बद्दल श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. माझा भोले बाबा हा अत्यंत दयाळू आहे, म्हणून त्याला महादेव असं म्हटलं गेलेलं आहे. बाकीची सगळी देव आहेत पण हा महादेव आहे. त्यामुळे मला असं वाटतं 12 ज्योतिर्लिंगापैकी सरपंच साहेब सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे. काय त्याचं कारण आहे, तो महादेव आहे म्हणून तो महाराष्ट्रातच थांबलेला आहे. तो महादेव आहे, देवांचाही देव आहे आणि अत्यंत कृपाळू आहे. सगळ्यावर श्रद्धा करणार आहे, सगळ्यावर कृपा करणार आहे.
7 दिवस आपण सगळ्यांनी ही कथा श्रवण करायची आहे. आपल्या पदरामध्ये जेवढी भोलेनाथाची भक्ती आपल्याला पदरामध्ये पाडून घेता येईल तेवढी पाडून घ्यायची आहे. आज कथेला थोडासा वेळ झालेला आहे, पण उद्यापासून कथेला येत असताना बरोबर 6:30ला सगळ्यांनी इथे यायचं आहे. 6:30च्या पुढे कुणी यायचं नाही. सगळ्यांनी 6:30ला इथे येऊन बसायचं. विशेषतः व्यासपीठाची मंडळी 6:30च्या अगोदरच येत चला. सगळ्यांनी 6:30ला इथे यायचंय. बरोबर 6:30 ते 9 आपली, बरोबर ना, हाच वेळ ना, 6:30 ते 9 ही आपल्या कथेचा वेळ असणार आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जी उपासना पद्धती सांगितली गेलेली आहे ही परमादरणीय त्रिव्यक्तीपरायण नितीन महाराज हरकळ, त्याचबरोबर परमादरणीय हरिभाऊ महाराज मचे, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्व भजनी मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये कार्य करणारी सर्व महानुभाव मंडळी, सर्वांच्या पवित्र पावन अशा उपस्थितीमध्ये सहकार्याने हा शिव महापुराण कथेचा सोहळा आज प्रारंभ होतो आहे. अत्यंत परिश्रमाने, प्रयत्नपूर्वक आणि श्रद्धेनं हा सोहळा या ठिकाणी व्हावा म्हणून आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी प्रयत्नपूर्वक या सोहळ्याचं आयोजन केलं. तशी कथेची जी वेळ आहे ती ठराविक 6 ते 9 आहे, पण आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी उशीर होणार नाही तो महाराष्ट्र कसला. पहिला दिवस म्हटलं की वेळ होणार. त्यामुळे खूप सुंदर अशा स्वरूपाचं हे आयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. भगवान श्री महादेवाच्या पवित्र पावन दरबारामध्ये भगवान शंकराची, महादेवाची गुणानुवाद, त्याच्या लीला, त्याचं स्वरूप, त्याची महती ही वर्णन केली जावी आणि खऱ्या अर्थानं शिवभक्ती कशाला म्हणतात हे आपल्या लक्षात यावं, या उद्देशानं या शिव महापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता शिव महापुराण नव्हे, भारत देशामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. त्याचं कारण असं आहे की रामकथा अनेक वर्षापासून आपण ऐकतो, कृष्णकथा अनेक वर्षापासून ऐकतो, पण भगवान शिवाची ही उपासना कशी पद्धतीने केली जाते याचं आकलन व्हावं यासाठी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता शिव महापुराण कथा सगळीकडे संपन्न होत आहेत. मी 7 दिवस आपल्या समोर शिव महापुराण कथेचं विवेचन करणार आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला ग्रंथात जे जे भाव दिसतात ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 7 दिवसामध्ये ग्रंथ सोडून आपल्याला काहीही सांगणार नाही. ग्रंथामध्ये जे जे आलेलं आहे ते फक्त आपल्याला ज्या पद्धतीने व्यासांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, आपल्याकडे जी मुख्य 18 पुराणं सांगितली गेली त्यातलं एक मुख्य पुराण म्हणजे शिव महापुराण आहे. या 7 दिवसामध्ये या कथेसाठी आपल्याला ज्यांचं खूप गूढ अशी साथ लाभणार आहे ते माझ्या उजव्या बाजूला असलेले तबल्यावर आमचे परम आदरणीय श्याम महाराज बार्वेकर हे 7 दिवस आपल्याला तबल्याची साथ देणार आहेत. ऑक्टोपॅड साठी जे आहेत ते आमचे परममित्र बिडवे महाराज सिल्लोडवरून आलेले आहेत, ते आपल्याला साथ देणार आहेत. गायन आणि कीबोर्डवर ज्यांची साथ आपल्याला लाभणार आहे ते मिरजगावरून आलेले आमचे परम आदरणीय कृष्णा महाराज भांड, त्यांची 7 दिवस आपल्याला साथ लाभणार आहे आणि आपली सगळ्यांची साथ लाभणार आहे. येत्या 8 दिवसामध्ये आपण भगवान शंकराच्या, भगवान महादेवाच्या भक्तीचे जे पथ आहेत, जे मार्ग आहेत ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवान शंकराची भक्ती कशी केली गेली पाहिजे, भगवान शंकराचं मंदिर कसं असावं, भस्म म्हणजे काय, रुद्राक्षाचं महात्म्य काय आहे,
त्रिपुंड्राचं महात्म्य काय आहे, असे अनेकविध प्रश्न आहेत की जे शिवमहापुराणामध्ये आलेले आहेत. भगवान शंकराची पूजा कशी केली जाते, भगवान शंकराच्या नैवेद्याचं महात्म्य काय, अशा अनेक गोष्टी ज्या महापुराणाच्या अंतर्गत येणार आहेत त्या मी आपल्या समोर ठेवणार आहे. खरं तर मला आमचे हरिभाऊ महाराज असतील, आमचे नितीन महाराज असतील, यांनी फोन करून मला विचारलं की महाराज 7 दिवसाचं शेड्यूल द्या, म्हणजे 7 दिवसात तुम्ही काय काय कथा सांगणार आहात ते आम्हाला एकदा द्या सगळं. मी कुठंच असं देत नसतो महाराज, कारण मलाच माहित नसतं मी आज किती सांगून होतो. माझ्या अभ्यासाप्रमाणे, चिंतनाप्रमाणे मला सांगता येईल जेवढा माझा अभ्यास होईल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या दिवशी हेच झालं पाहिजे असं काय माझं ठरलेलं नसतं. तेव्हा जरी तुम्हाला मी दिलेलं असतं तरी मला जेवढं सांगता येईल तेवढंच मी सांगणार आहे. जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एव्हाना माझ्या अंतःकरणामध्ये भाव एवढाच आहे की आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवाच्या बद्दल, शंकराच्या बद्दल श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. माझा भोले बाबा हा अत्यंत दयाळू आहे, म्हणून त्याला महादेव असं म्हटलं गेलेलं आहे. बाकीची सगळी देव आहेत पण हा महादेव आहे. त्यामुळे मला असं वाटतं 12 ज्योतिर्लिंगापैकी सरपंच साहेब सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे. काय त्याचं कारण आहे, तो महादेव आहे म्हणून तो महाराष्ट्रातच थांबलेला आहे. तो महादेव आहे, देवांचाही देव आहे आणि अत्यंत कृपाळू आहे. सगळ्यावर श्रद्धा करणार आहे, सगळ्यावर कृपा करणार आहे. 7 दिवस आपण सगळ्यांनी ही कथा श्रवण करायची आहे. आपल्या पदरामध्ये जेवढी भोलेनाथाची भक्ती आपल्याला पदरामध्ये पाडून घेता येईल तेवढी पाडून घ्यायची आहे. आज कथेला थोडासा वेळ झालेला आहे, पण उद्यापासून कथेला येत असताना बरोबर 6:30ला सगळ्यांनी इथे यायचं आहे. 6:30च्या पुढे कुणी यायचं नाही. सगळ्यांनी 6:30ला इथे येऊन बसायचं. विशेषतः व्यासपीठाची मंडळी 6:30च्या अगोदरच येत चला. सगळ्यांनी 6:30ला इथे यायचंय. बरोबर 6:30 ते 9 आपली, बरोबर ना, हाच वेळ ना, 6:30 ते 9 ही आपल्या कथेचा वेळ असणार आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जी उपासना पद्धती सांगितली गेलेली आहे ही तर पंचदेवतेची उपासना सांगितली. त्याच्यामध्ये पहिली देवता ही वैष्णव उपासना पद्धती आहे. दुसरी उपासना पद्धती त्याला शैव उपासना पद्धती म्हणतात. तिसरी उपासना पद्धती त्याला शाक्त उपासना पद्धती म्हणतात. चौथी उपासना पद्धती त्याला गाणपत्य उपासना पद्धती म्हणतात. आणि 5वी उपासना पद्धती ज्याला सौर उपासना पद्धती असं म्हणतात. या 5 ज्या उपासना पद्धती आहेत या वेगवेगळ्या परंपरेमध्ये केल्या जात होत्या. वैष्णव उपासना पद्धतीची, त्याच्यामध्ये वैष्णव उपासने पद्धतीमध्ये जी उपास्य देवता आहे ती विष्णू आहे. शैव उपासना पद्धतीमध्ये उपास्य देवता शिव आहे. शाक्त उपासना पद्धतीमध्ये उपास्य देवता शक्ती आहे. गाणपत्य उपासना पद्धतीमध्ये उपास्य देवता गणपती आहे. आणि सौर उपासना पद्धतीमध्ये उपास्य देवता सूर्य आहे. या 5 उपासना पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जायच्या. विष्णूची उपासना वेगळी, शिवाची उपासना वेगळी, शक्तीची उपासना वेगळी. बरं, नुसती उपासना वेगळी नाही, यांचं राहणीमान वेगळं, यांचं खाणं पिणं वेगळं, यांचा स्वभाव वेगळा. आणि विशेष म्हणजे कट्टरतावाद खूप होता. जे वैष्णव आहेत त्यांनी विष्णूची उपासना करायची. मग ही करत असताना राहणीमान काय, वैष्णवांचं राहणीमान पाहिलं तर अंगावर पांढरे कपडे घालायचे, गळ्यामध्ये तुळशीची माळ किंवा वैजयंती माळ घालायची आणि कपाळाला उभा गंध लावायचा. त्याला काय म्हणतात, वैष्णव. शैवांची उपासना पद्धती पाहिली तर अंगावर भगवे कपडे घालायचे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायची आणि कपाळाला आडवा भस्म लावायचा, शैव. शक्तीची उपासना पद्धती पाहिली तर शक्तीच्या उपासने पद्धतीमध्ये अंगावर साडी परिधान करायची, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालायची आणि कपाळाला कुंकू लावायचा, शक्तीचे. 5 उपासना पद्धतीमध्ये ज्या 3 मुख्य उपासना पद्धती, 2 उपासना पद्धती त्या गौण उपासना पद्धती मानल्या, गणपती आणि गौण उपासना पद्धती आहेत.
पण 3 उपासना पद्धती या मुख्य आहेत. वैष्णवांची उपासना पद्धती, शैवांची उपासना पद्धती आणि शक्तीची उपासना. पण या उपासना पद्धतीचा विचार करत असताना जरी आपापल्या पद्धतीनं हे सगळे उपासक उपासना करत असतील तरी यांच्यामध्ये कट्टरतावाद होता. कट्टरतावाद असा होता की जे वैष्णव होते ते शैवांचं तोंडही पाहत नव्हते. इतका कट्टरतावाद होता. आम्ही ज्याची उपासना करतो तोच देव खरा आहे, दुसरा देव खरा नाही. आम्ही विष्णूची उपासना करतो, विष्णूच खरा आहे, दुसरी उपासना पद्धती मान्यच करायची नाही. मग जो शिवाची उपासना करतो त्याचे वैष्णव तोंड पाहत नव्हते, जे शक्तीची उपासना करायचे त्यांचे शाक्त तोंड शैव तोंड पाहत नव्हते, तोंडही पाहत नव्हते, त्यांच्या देवाचं दर्शनही घेत नव्हते. जे वैष्णव होते शिवाच्या महालयात ते जात नव्हते. एवढंच नाही, वर्णन एवढं आलेलं आहे महाराज की जे वैष्णव होते ते आपल्या घरातल्या मुली शैवांच्या घरी सुद्धा देत नव्हते. झोपले नाही तुम्ही? काय सांगितलं मी? वैष्णवांच्या घरच्या मुली शैवांच्या घरी दिल्या जात नव्हत्या, शैवांच्या घरच्या मुली शाक्तांच्या घरी दिल्या जात नव्हत्या. इतका कट्टरतावाद होता. एवढंच नाही, जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे वैष्णवांच्या घरच्या ज्या महिला मंडळी होत्या त्या घरामध्ये आडवं सारवण सुद्धा घेत नव्हत्या. का घेत नव्हत्या? कारण आडवा गंध शैवांचा आहे म्हणून. जे शैव होते, शैवांच्या घरच्या ज्या महिला मंडळी होत्या त्यांच्या घरामध्ये उभं सारवण घेत नव्हत्या. का? कारण उभा गंध वैष्णवांचा आहे. इतका कट्टरतावाद. आणि ही आपली कट्टरता सोबत घेऊन ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने उपासना करत होती. तोंडही कोणी कुणाचं पाहत नव्हतं. बरं, नुसतं या ज्या उपासना पद्धती आहेत यांचं सगळंच वेगळं होतं. राणीमान वेगळं, यांना या उपास्य ज्या देवता आहेत त्यांना देणं सुद्धा वेगळं वेगळं, समर्पण सुद्धा वेगळं. गणपतीचं वर्णन पाहिलं तर गणपतीला काय लागायचं? गणपतीला बाकी काही नाही. गणपतीचे भक्त गणपतीला मोदक दिले, गणपती खुश. शक्तीचे म्हणजे देवीची जी उपासना करायची त्यांना काय लागायचं? त्याला बाकी काही नाही. देवीची खणा नारळानं ओटी भरली, देवी खुश. प्रत्येकाचं देणं वेगळं. एवढंच नव्हे, सूर्याला जलाचं अर्घ्य दिलं, सूर्यदेवता खुश. भगवान विष्णूचा विचार केला, विष्णूला काय पाहिजे? भगवान विष्णूच्या ज्या उपासक आहेत त्या भगवान विष्णूच्या उपासकांनी परोपकार केला की भगवान विष्णू खुश. परोपकार. भगवान विष्णूला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तो उपकार आवडतो. जे वैष्णव आहेत म्हणून वैष्णव जन तो येणे कहिये पीड पराई जाणे. वैष्णव म्हणतात कुणाला? जो दुसऱ्याच्या अंतकरणातले दुःख जाणतो, जो दुसऱ्याच्या अंतकरणातली पीडा जाणतो त्याला वैष्णव म्हणतात. आणि भगवान विष्णूला तीच आवडते. ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या बद्दल, तुकोबारांनी सुद्धा हा भाव सांगितलाय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे शिमाला. अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या बद्दल परोपकार भाव ठेवणं हे विष्णूला खूप आवडतं. आणि जर आपल्याला भगवान विष्णूला समर्पित करायचं असेल, जर भगवंताच्या जवळ जायचं असेल, विष्णूच्या जवळ जायचं असेल तर काही करू नका, फक्त परोपकार करत राहा. जिथं संधी भेटेल, जिथं तुम्हाला दान करण्याची संधी भेटेल तिथं उपकार करत राहा. भगवान, मी असा एकही माणूस पाहिलेला नाही की ज्याला दान करण्याची सवय आहे तो भिकारी झाला. माणूस दाखवून द्या मला असं. एखाद्याच्या काही माणसं असतात त्यांना सगळीकडे कुठं जा, तुम्ही सांगितलं भाऊ इथं पंगत द्यायची, हा देऊन टाका महाराज. भाऊ इथं थोडं अन्नदान आहे, देऊन टाका महाराज. ज्याच्या अंतकरणामध्ये उपकार करण्याचं, समर्पण करण्याची श्रद्धा आहे, सवय आहे ज्याला, तो कधीच विकार होऊ शकत नाही. आणि जो नुसता पंक्ती जोडतो त्याचं मी सांगू शकत नाही का. दान, उपकार भगवान विष्णूला खूप आवडतो. उपकार
एक खूप गोड कथा सांगितली जाते. काही ऋषी मुनी यज्ञ करत होते. बसा खाली बसा. आम्ही सगळे बसून ते उभे. बरं एवढा वेळ उभं राहण्याचं वय नाही त्यांचं. काही ऋषी मुनी, चला माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काही ऋषी मुनी यज्ञ करत होती. यज्ञाचं आयोजन झालं. बरेच दिवस यज्ञ चालला आणि त्या यज्ञाची पूर्णाहुती करण्याची वेळ आली. तर त्या सगळ्या ऋषी मुनींनी असं ठरवलं की पूर्णाहुतीसाठी अन्नदान करूया. ते काही यजमानांकडे गेले, त्या यजमानांना विनंती केली की आम्हाला पूर्णाहुतीसाठी अन्नदान करायचंय, खूप लोकांना जीव घालायचंय, तुम्ही अन्नदान कराल का? तो यजमान खुश झाला. कशाचं अन्नदान करायचं सांगा म्हणून. या सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं पूर्णाहुतीसाठी आपल्याला खीर बनवायची. त्याने सांगितलं खीर बनवू आपण, काही अडचण नाही. पूर्णाहुतीचा दिवस आला. हजारो लोक पूर्णाहुतीसाठी हजर झाले. स्वयंपाक बनवायचा आहे. आचार्य येऊन थांबला. ते यजमान जाऊन त्यांनी खिरीसाठी सगळं साहित्य घेऊन आले. काय काय लागतं खिरीसाठी? तुम्ही करता की नाही? आता ते खेड्यातच राहिले महाराज. आता हे अरे भाऊ महाराज, आता ते सिटीत काय झालं माहितीये का? खीर करायचा कंटाळा आला का? मला खूप कंटाळा आला रे बाबा, जरा स्विगी ऑर्डर करतोस का? असं दूध आणलं, काजू आणले, बदाम आणले, किशमिश आणली, सगळं साहित्य आणलं. पूर्णाहुती चालू होती. पूर्णाहुती चालत असताना सगळ्या लोकांचं लक्ष त्या पूर्णाहुतीकडे होतं. ते दूध एका ठिकाणी सगळं साहित्य आणून ठेवलेलं होतं. गंमत अशी झाली, ते दूध तिथं ठेवलेलं होतं, त्या दुधाकडे काय कोणाचं लक्ष नव्हतं. तेवढ्यात एक साप आला. त्या सापानं त्या दुधामध्ये गरळ ओकली, विष त्या दुधामध्ये घातलं. कुणाचंच त्या दुधाकडे लक्ष नव्हतं. त्या दुधामध्ये त्यानं विष टाकलं, साप निघून गेला. पूर्णाहुती चालू होती, यज्ञ चालू होता आणि साप गेल्यानंतर काही काळानं तो आचारी तिथं आला. बाकीचा स्वयंपाक झालेला होता, फक्त खीर करायची बाकी होती. त्यानं टपकन ते काय पेटवायचं पेटवलं, त्याच्यावर कढई ठेवली, दूध टाकलं. त्याला काहीच माहित नाही काय झालेलं आहे ते. सुंदर अशी त्यानं खीर बनवली. त्या दुधामध्ये सापाने गरळ ओकलेली आहे हे कुणीही पाहिलं नव्हतं. पण त्या कढईच्या बाजूला एक बेडूक होता. त्या बेडकाने मात्र त्या सापाला गरळ ओकलेली पाहिलेलं होतं. बेडूक, साधा बेडूक. मला परोपकार सांगायचा आहे. त्या बेडकानं विचार केला, अरे ही खीर झाली सुंदर, पण ही खीर जरी हजारो लोकांनी खाल्ली, या ऋषीनं, मुनींना, साधूनं खाल्ली, ही मेल्याशिवाय राहणार नाही. तो मोठ्याने ओरडू ओरडू सांगायचा, डराव डराव करायचा, पण त्याची भाषा कुणाला कळते? कुणालाच काही कळेना. तो उड्या मारायचा, मोठ्याने डराव डराव करायचा, पण कुणालाही काही कळेना. शेवटी त्यानंच विचार केला. खीर उकळत आलेली होती. त्यानं विचार केला, अरे मी असं जगून जगून तरी किती जगणार आहे? 2 महिने 3 महिने जगील, आणि जरी जगलो तर माझा शेवट कसा होणार आहे? कधी विमानाचा भडका उडेल आणि आपल्याला जावं लागेल, सांगता येत नाही. अवघड आहे. काहीच कळत नाही माणसाला कधी जावं लागेल. त्यानं विचार केला, माझं जगून तरी काय होईल, पण आज मी जर या ठिकाणी माझं आत्मदहन केलं तर मात्र हजारो लोकांचे प्राण वाचल्याशिवाय राहणार नाही. असा विचार करून त्या बेडकानं त्या खिडीमध्ये उडी मारली. सापाने गरळ ओकलेली कुणीही पाहिली नव्हती, पण बेडकाने उडी मारलेली सगळ्यांनी पाहिली. सगळी लोक पळत त्या आचार्याकडे आले ना आचार्याला सांगितलं, अरे तुला काही कळतं का? आचार्याला शिवाय द्यायला लागले. एवढा मोठा यज्ञ आहे, हजारो लोक जेवायला बसायचे. अरे आता पूर्णाहुती झाली की पंक्ती बसणार होत्या, पंक्ती बसल्या की सगळे जेवायला येणार होते. एवढ्या आवडीनं यजमानानं खीर बनवली, तुला काही कळतं का? सगळे बोलले त्या आचार्याला.
बऱ्याच वेळेला असं होतं, काही काही गोष्टी आपल्या जीवनात वाईट घडत असतात, पण त्या घडतच याच्यासाठी असतात की तिथून काहीतरी चांगलं जन्माला येणार असतं. म्हणून कधी जर घरामध्ये चुकून काही वाईट गोष्टी घडल्या, सासवा सासवांनो, जर चुकून सुना कोण खाली दूध पडलं, काही खाली पडलं, काही वाईट घटना घडली, रागवायचं नाही, ओरडायचं नाही, ओरडून काही होणार नाही. एखादी गोष्ट वाईट झाली तर काय होतं त्याने, काय ती गेलेली गोष्ट परत येणार आहे का? येत नाही. आपला बीपी वाढतो. त्यामुळे जर काही वाईट घडलं तर त्याचा विचार हाच करायचा. एक जुनं वाक्य आहे, जो होता है वो अच्छे के लिए होता है. जीवनात जे घडतं ती प्रत्येक घटना चांगल्यासाठीच घडत असते. कधी कधी जीवनामध्ये काही घटना वाईट घडताना दिसतात, पण त्या वाईटातून काहीतरी चांगलं जन्माला येणार असतं. घडलेलं होतं वाईट, ते बेडूक त्याच्यामध्ये पडला होता. सगळे बोलले त्या आचार्याला, पण आचार्य तरी काय करणार होता? शेवटी ती खीर फेकून द्यावी लागली. पण त्या बेडकाचा पुण्य संचय झाला. ओके, साधा पुण्य संचय झाला का महाराज? हजारो लोकांचे प्राण त्या बेडकामुळे वाचले. ऋषी मुनी साधू संत यांचे प्राण त्या बेडकामुळे वाचले. पुण्य निर्माण झालं त्या बेडकाचं, आणि त्या पुण्य संचयाचा परिणाम काय झाला ऐका. भगवान विष्णूला त्याचं ते परोपकार करण्याचा जो स्वभाव आहे तो एवढा आवडला की भगवान विष्णूनं स्वतःच्या मुलीच्या रूपात त्याला सादर केलं. स्वतःची भगवान विष्णूची मुलगी होण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. भगवंताच्या मळापासून जो चंदन असतं ना, भगवंताच्या छातीला लावलेलं जे चंदन असतं, त्या चंदनापासून एक मुलगी तयार झाली. तो बेडूक त्या मुलीच्या रूपाने आला, आणि चंदनापासून जी मुलगी निर्माण झाली तिचं नाव ठेवलं मंदोदरी. ही मंदोदरी माहिती आहे ना कोण आहे तुम्हाला? पलीकडच्या आडीची रावणाची पत्नी मंदोदरी. ही कोण आहे? ती विष्णूची मुलगी आहे, पण भगवान विष्णूनं ती सांभाळण्यासाठी मय राक्षसाला दिली होती, म्हणून ती मय राक्षसाची मुलगी म्हणत होती तिला. पण ती मूळ भगवान विष्णूची मुलगी आहे मंदोदरी. काय भाग्य प्राप्त झालं, मंदोदरी रूपात जन्माला आली. आणि ते त्या पुण्याचा संचय काय होता बघा. मंदोदरी ही अशी मुलगी होती की खूप रूपवान होती, खूप सुंदर होती, पण तिचं वैशिष्ट्य काय होतं सांगतो विलास भाऊ. वैशिष्ट्य असं होतं, जर कितीही सुंदर बाईनं सोनं घालू द्या, आता सध्या कितीही सुंदर असू द्या, सोनं घालू द्या, त्या सोन्याला मळ लागल्याशिवाय राहणार नाही. ते सोनं मळकट झाल्याशिवाय काही वर्षांनी ते मळकट होणार. पण मंदोदरीचा गुण असा होता, मळकट असलेलं जरी सोनं तिने अंगावर घातलं तर ती शुद्ध होत होतं. हे वैशिष्ट्य होतं मंदोदरीचं. म्हणून एवढं मोठं भाग्य तिला, त्या बेडकाला ते भाग्य प्राप्त झालं. कशामुळं? परोपकार. भगवान विष्णूला परोपकार केलेली माणसं, दान केलेली माणसं, धर्म केलेली माणसं खूप आवडतात. म्हणून आता 7 दिवस या ठिकाणी कथा होणार आहे. या 7 दिवसामध्ये जी जी माणसं या ठिकाणी अन्नदानाची सेवा करणार आहेत, जी जी माणसं श्रमदान आहेत, काही सेवा करण्यासाठी काय लागत नाही महाराज. सेवा करणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही तू सेवा कर म्हणून. नवे नवे न सांगता जी केली जाते त्यालाच सेवा म्हणतात. सांगण्याची गरज नाही पडत, तू हे कर तू ते कर. ज्याच्या अंतःकरणामध्ये सेवेचा भाव असतो, ते जे पडलेलं काम आहे तो करत असतो, आणि ते करावं. आणि विशेषतः धर्म कार्यामध्ये जर आपल्याला काही सेवा भेटत असेल तर माणसानं टप्पन पडवून ते केलं पाहिजे, लवकर पडवायचं. मग ते या आपल्या गावात ना असो नाही तर नसो, इथं आलात ना आपण, इथं जे तुम्हाला सेवा प्राप्त होईल ती सेवा करायची. का? याचं कारण आहे, भगवान विष्णूला, भगवान शंकराला सेवा केलेली माणसं खूप आवडतात. या 7 दिवसामध्ये जी जी माणसं वित्तदानाचं पैसा देणार आहेत, हे धर्म कार्य करण्यासाठी दान आहे, परिश्रम आहे,
गेल्या 2-3 महिन्यापासून माणसं पळतायत ही कथा होण्यासाठी. परिश्रम आहेत महाराज. किती काम धंदे सोडून द्यायचे. आमचे फोन चालूच, घ्या मीटिंग घ्या मीटिंग. 4-5 तर मीटिंगच झाल्या. कीर्तनाच्या तारखा वेगळ्या. परिश्रम आहेत, वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून भगवान विष्णूची उपासना करत असताना भगवान विष्णूला समर्पण आवडतं. ते समर्पण वैष्णवामध्ये असलं पाहिजे. आणि भगवान शंकर शैव उपासना पद्धतीमध्ये भगवान शंकराला काय आवडतं? भगवान शंकराला काहीच लागत नाही, काही नाही लागत. 1 लोटा पाणी बस. भगवान शंकराला बाकी काही देऊ नका. भगवान शंकराला तुम्ही 1 लोटा पाणी जरी नुसतं वाहिलं, बरं त्याच्याकडे पाणी नाही, काही अडचण नाही, ठीक आहे. भगवान शंकर म्हणतात माझ्या दारात तो आला आणि माझ्या दारात आल्यानंतर तो मोठ्याने एवढं जरी म्हणला महादेव, तरी मी त्याला मोक्ष देतो. एवढा बोला बाबा. किती बोला आहे महादेव. ऐका ना, नुसतं त्याच्या अंतःकरणातून त्याला नुसता आवाज जरी दिला मोठ्याने महादेव, वाजवते का शिव नाम, वाजवते का शिव. अरे बाबा सगळ्यांना असा विचार करून त्या बेडकानं त्या खिडीमध्ये उडी मारली. सापाने गरळ ओकलेली कुणी पाहिली नव्हती, पण बेडकाने उडी मारलेली सगळ्यांनी पाहिली. सगळी लोक पळत त्या आचार्याकडे आले ना आचार्याला सांगितलं अरे तुला काही कळतं का? आचार्याला शिवाय द्यायला लागले. एवढा मोठा यज्ञ आहे, 1000 लोक जेवायला बसायचे. अरे आता पूर्णाहुती झाली की पंक्ती बसणार होत्या, पंक्ती बसल्या की सगळे जेवायला येणार होते. एवढ्या आवडीनं यजमानानं खीर बनवली, तुला काय कळतं का? सगळे बोलले त्या आचार्याला. बऱ्याच वेळेला असं होतं काही काही गोष्टी आपल्या जीवनात वाईट घडत असतात, पण त्या घडतच याच्यासाठी असतात की तिथून काहीतरी चांगलं जन्माला येणार असतं. म्हणून कधी जर घरामध्ये चुकून काही वाईट गोष्टी घडल्या, सासवा ए सासवांनो, जर चुकून सुनाकडून खाली दूध पडलं, काही खाली पडलं, काही वाईट घटना घडली, रागवायचं नाही, ओरडायचं नाही. ओरडून काही होणार नाही. एखादी गोष्ट वाईट झाली तर काय होतं त्याने? काय ती गेलेली गोष्ट परत येणार आहे का? येत नाही. आपला बीपी वाढतो. त्यामुळे जर काही वाईट घडलं तर त्याचा विचार हाच करायचा. एक जुनं वाक्य आहे, जो होता है वो अच्छे के लिए होता है. जीवनात जे घडतं ती प्रत्येक घटना चांगल्यासाठीच घडत असते. कधी कधी जीवनामध्ये काही घटना वाईट घडताना दिसतात, पण त्या वाईटातून काहीतरी चांगलं जन्माला येणार असतं. घडलेलं होतं वाईट, ते बेडूक त्याच्यामध्ये पडला होता. सगळे बोलले त्या आचार्याला, पण आचार्य तरी काय करणार होता? शेवटी ती खीर फेकून द्यावी लागली. पण त्या बेडकाचा पुण्य संचय झाला. ओके, साधा पुण्य संचय झाला का महाराज? हजारो लोकांचे प्राण त्या बेडकामुळे वाचले. ऋषी मुनी साधू संत यांचे प्राण त्या बेडकामुळे वाचले. पुण्य निर्माण झालं त्या बेडकाचं. आणि त्या पुण्य संचयाचा परिणाम काय झाला ऐका. भगवान विष्णूला त्याचं ते परोपकार करण्याचा जो स्वभाव आहे तो एवढा आवडला की भगवान विष्णूनं स्वतःच्या मुलीच्या रूपात त्याला सादर केलं. स्वतःची भगवान विष्णूची मुलगी होण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. भगवंताच्या मळापासून जो चंदन असतं ना, भगवंताच्या छातीला लावलेलं जे चंदन असतं, त्या चंदनापासून एक मुलगी तयार झाली. तो बेडूक त्या मुलीच्या रूपाने आला
आणि चंदनापासून जी मुलगी निर्माण झाली तिचं नाव ठेवलं मंदोदरी. ही मंदोदरी माहिती आहे ना कोण आहे तुम्हाला? पलीकडच्या आळीची रावणाची पत्नी मंदोदरी. ही कोण आहे? ती विष्णूची मुलगी आहे. पण भगवान विष्णूनं ती सांभाळण्यासाठी मय राक्षसाला दिली होती, म्हणून ती मय राक्षसाची मुलगी म्हणत होती तिला. पण ती मूळ भगवान विष्णूची मुलगी आहे मंदोदरी. काय भाग्य प्राप्त झालं, मंदोदरी रूपात जन्माला आली. आणि ते त्या पुण्याचा संचय काय होता बघा. मंदोदरी ही अशी मुलगी होती की खूप रूपवान होती, खूप सुंदर होती. पण तिचं वैशिष्ट्य काय होतं सांगतो विलास भाऊ. वैशिष्ट्य असं होतं, जर कितीही सुंदर बाईनं सोनं घालू द्या, आता सध्या कितीही सुंदर असू द्या, सोनं घालू द्या, त्या सोन्याला मळ लागल्याशिवाय राहणार नाही. ते सोनं मळकट झाल्याशिवाय काही वर्षांनी ते मळकट होणार. पण मंदोदरीचा गुण असा होता, मळकट असलेलं जरी सोनं तिने अंगावर घातलं तर ती शुद्ध होत होतं. हे वैशिष्ट्य होतं मंदोदरीचं. म्हणून एवढं मोठं भाग्य तिला, त्या बेडकाला ते भाग्य प्राप्त झालं. कशामुळं? परोपकार. भगवान विष्णूला परोपकार केलेली माणसं, दान केलेली माणसं, धर्म केलेली माणसं खूप आवडतात. म्हणून आता 7 दिवस या ठिकाणी कथा होणार आहे. या 7 दिवसामध्ये जी जी माणसं या ठिकाणी अन्नदानाची सेवा करणार आहेत, जी जी माणसं श्रमदान आहेत. काही सेवा करण्यासाठी काय लागत नाही महाराज. सेवा करणाऱ्या माणसाला सांगावं लागत नाही तू सेवा कर म्हणून. नवे नवे न सांगता जी केली जाते त्यालाच सेवा म्हणतात. सांगण्याची गरज नाही पडत, तू हे कर तू ते कर. ज्याच्या अंतःकरणामध्ये सेवेचा भाव असतो, ते जे पडलेलं काम आहे तो करत असतो आणि ते करावं. आणि विशेषतः धर्म कार्यामध्ये जर आपल्याला काही सेवा भेटत असेल तर माणसानं टप्पन पुढवून ते केलं पाहिजे. लवकर पुढवायचं. मग ते या आपल्या गावात ना असो नाही तर नसो, इथं आलात ना आपण, इथं जे तुम्हाला सेवा प्राप्त होईल ती सेवा करायची. का? याचं कारण आहे, भगवान विष्णूला, भगवान शंकराला सेवा केलेली माणसं खूप आवडतात. या 7 दिवसामध्ये जी जी माणसं वित्तदानाचं पैसा देणार आहेत, हे धर्म कार्य करण्यासाठी दान आहे, परिश्रम आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून माणसं पळतायत ही कथा होण्यासाठी. परिश्रम आहेत महाराज. किती काम धंदे सोडून द्यायचे. आमचे फोन चालूच, घ्या मीटिंग, घ्या मीटिंग. 4-5 तर मीटिंगच झाल्या. कीर्तनाच्या तारखा वेगळ्या. परिश्रम आहेत, वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून भगवान विष्णूची उपासना करत असताना भगवान विष्णूला समर्पण आवडतं. ते समर्पण वैष्णवामध्ये असलं पाहिजे. आणि भगवान शंकर शैव उपासना पद्धतीमध्ये भगवान शंकराला काय आवडतं? भगवान शंकराला काहीच लागत नाही, काही नाही लागत. 1 लोटा पाणी बस. भगवान शंकराला बाकी काही देऊ नका. भगवान शंकराला तुम्ही 1 लोटा पाणी जरी नुसतं वाहिलं, बरं त्याच्याकडे पाणी नाही, काही अडचण नाही, ठीक आहे. भगवान शंकर म्हणतात, माझ्या दारात तो आला आणि माझ्या दारात आल्यानंतर तो मोठ्याने एवढं जरी म्हणला महादेव, तरी मी त्याला मोक्ष देतो. एवढा बोला बाबा. किती बोला आहे महादेव. ऐका ना, नुसतं त्याच्या अंतःकरणातून त्याला नुसता आवाज जरी दिला मोठ्याने, महादेव, वाजवते शिव नाम, वाजवते शिव. अरे बाबा गयान
शिवलेखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कैकासे देव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. भगवंताचं नाम मुखाने घेतलं, भगवाना शिवाचं शंकराचं मुखामध्ये मोठ्याने का महादेव शिव असं शिव शब्दाचा अर्थच आहे कल्याण. शिवम ददाती इति कल्याणम. शिव शब्दाचा अर्थच होतो कल्याण. जो कल्याण करणार आहे तो शिव. आणखी भगवंताचं नाव आहे आशुतोष. आशुतोष शब्द, तोष म्हणजे संतुष्ट, आशु म्हणजे लवकर. सगळ्यात लवकर संतुष्ट होणारे देवता म्हणजे भगवान शंकर आहे. सगळ्यात लवकर, काही लागत नाही. एके ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलंय, महादेवाने सांगितलंय की माझा भक्त एकदा महादेव म्हटला, ऐका बरोबर आहे, एकदा महादेव म्हटला की त्याचं माझ्यावर कर्ज होतं. झोपले नाही तुम्ही? काय सांगितलं? तो एकदा महादेव म्हटला की त्याचं माझ्यावर कर्ज होतं. आणि ऐका, तो जर दुसऱ्यांदा महादेव म्हटला तर त्याचं माझ्यावर आधीच कर्ज असतं. मग मी काय करतो, त्याचं कर्ज असल्यावर मी स्वतःला त्याला अर्पण करून टाकतो. महादेव शुद्ध अंतकरणाने, काही लागत नाही. भोळा बाबा आहे माझा. म्हणून या भोळे बाबाची कथा आपण येत्या 7 दिवस श्रवण करणार आहोत. मंडप तर पहिल्या दिवशी भरलाय, आणखी 6 दिवस बाकी आहेत. मला वाटतं इथं काय जागा पुरणार नाही. भगवान शंकर परमात्मा आपल्या आध्यात्मिक हिंदू सनातन आध्यात्मिक परंपरेचे जनक आहेत. महादेव म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक परंपरा निर्माण झाली, अध्यात्म निर्माण झालं ते इथून निर्माण झालं. म्हणून ही सगळ्या परंपरा जरी भिन्न असल्या, वैष्णव परंपरा, शैव परंपरा, शाक्त परंपरा, या सगळ्या जरी वेगवेगळ्या परंपरा असल्या आणि या सगळ्या परंपरांच्या मध्ये कट्टरतावाद जरी असला, जरी एकमेकांची तोंड पाहत नसली ही माणसं, तरीही 750 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र देशाचं सगळ्यात मोठं सद्भाग्य उदयाला आलं. आणि 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबरांनी जन्म घेतला. ज्ञानोबरांनी जन्म घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आध्यात्मिक क्रांती कुठली केली असेल? मी ज्ञानोबरांच्या दोनही क्रांती आपल्याला सांगणार आहे. ज्ञानोबरांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक क्रांती जशी केली, तशी ज्ञानोबरांनी सामाजिक क्रांती सुद्धा केली. आपलं लक्ष फक्त त्या गोष्टीकडे जात नाही. म्हणून आपल्याला वाटतं काय ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली इथपर्यंत ज्ञानोबराई मर्यादित नाहीत. ज्ञानोबरांनी भिंत चालवली इथपर्यंत ज्ञानोबराई मर्यादित नाहीत. सामाजिक दृष्ट्या ज्ञानोबरांचा विचार केला तर पहिले क्रांतिकारक, सामाजिक क्रांतिकारक कोण असतील तर माझे ज्ञानोबराय आहेत. आम्ही म्हणतो आता कुणीतरी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, चुलीतल्या मुली काढल्या आणि त्या पुढे घेऊन आले, त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. अरे 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबरांनी जनाबाईला अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. ही सामाजिक क्रांती नाही का माझ्या ज्ञानोबरांची? आणखी एक सामाजिक क्रांती सांगतो ज्ञानोबरांची. आता जरी विचार केला आपण, आता म्हणजे 5-50 वर्षापूर्वी जरी गेलो तर मुलीच्या, स्त्रीच्या डोक्यावरचा पदर खाली येऊ नये ही परंपरा होती. पदर खाली येत नव्हता, आजही येत नाही. बघा रस्त्यापूरच्या महिला पदरच नाहीत मारायचं, अजिबात नाही. सज्ज नाही सगळे, पदर खाली येत नाही आमचा अजूनच. तुम्ही का असले? पदर खाली न घेण्याची परंपरा होती.
750 वर्षापूर्वी महाराष्ट्राची परंपरा काय असेल साहेब? 750 वर्ष. आजही जर आपण राजस्थानमध्ये गेलात तर राजस्थानच्या महिला आजही इथपर्यंत पदर घेतात, इथपर्यंत. त्याला घुंगट असं म्हणतात, आजही घेतात. 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राची पद्धत काय असेल? स्त्रीला घराच्या बाहेर निघणं मुश्किल असेल, पदर घेण्याची पद्धत होती. पण 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबांनी मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते, घरात बसायचं नाही, तू अभंग लिहायचीस. जनाबाईंना सांगितलं, घरात बसायचं नाही. ज्ञानोबांना त्या काळामध्ये अनेक शिष्य निर्माण करता आले असते. ही सामाजिक क्रांती आहे ज्ञानोबांची. ज्ञानोबांनी शिष्य बनवले नाहीत, ज्ञानोबांनी संत बनवले. शिष्य नाही बनवले ज्ञानोबांनी. प्रत्येक जातीतल्या, पातीतल्या, तळागाळातल्या समाजाला ज्ञानोबांनी एकत्रित आणलं आणि सामाजिक क्रांती ज्ञानोबांनी केली. ज्ञानोबांनी सांगितलं, जरी तुमच्या पद्धती वेगळ्या असल्या, जरी तुमच्या उपास्य देवता वेगळ्या असल्या, जरी तुम्ही विष्णूचे भक्त आहात, तुम्ही शिवाचे भक्त आहात, तुम्ही शक्तीचे भक्त आहात, ज्ञानोबांनी सांगितलं, तात्विक दृष्ट्या विचार केला तर या देवता जरी भिन्न असल्या तर या भिन्न नाहीत, या तत्वदृष्टीने एकच आहेत. आणि ज्ञानोबांनी या सगळ्या परंपरांना एकत्रित आणलं, एकत्रित सगळ्यांची मोड बांधली आणि एका नवीन संप्रदायाची निर्मिती केली. त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. सगळ्यांना एकत्रित केलं. वैष्णवांना तिथं आणलं, शैवांनाही तिथं आणलं, शाक्तांनाही तिथं आणलं, जे गणपतीची उपासना करणार होते त्यांनाही तिथं आणलं, सूर्याची उपासना करणाऱ्यांना तिथं आणलं. सगळ्यांना सांगितलं, हे सगळी एक आहे. बरं, नुसतं सांगितलं नाही, 2 हात वर करून सगळ्या संतांनी सांगितलं, हरी हरा भेद नाही नका करू वाद. नुसतं सांगितलं नाही. बरं, नुसतं सांगितलं नाही, त्यांनी ते करूनही दाखवलं, त्यांनी ते जगूनही दाखवलं. का? कारण ज्ञानोबा आहे काय, आम्ही विष्णूची भक्ती करतो. भगवान विष्णूचाच अवतार आहे भगवान विठ्ठल, भगवान विष्णू, कृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत. पण तरीही माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, वारकरी संतांनी आम्हाला सांगितलं, जेवढी महत्वाची विष्णूची भक्ती आहे तेवढीच महत्वाची शंकराची भक्ती आहे. त्यांच्यात भेद नाहीये. तुम्ही वाद करत बसू नका. हरिहरा भेद हे म्हणताना असं म्हणायचं, काका, हरिहरा भेद नाही नका करू वाद असे. हरी आणि हरामध्ये भेद नाहीये, तुम्ही वाद करू नका, ते एकच आहे. त्यांच्यामध्ये काय, देहाने जरी भिन्न असले तरी तत्वदृष्टीनं ते एक आहे. आणि एवढंच नव्हे, त्याच्याही पुढचा भाव सांगतो, आध्यात्मिक तत्वज्ञानाचे जनक माझे भगवान शंकर आहेत. जे तत्वज्ञान आम्ही स्वीकारलंय, वारकरी संप्रदायाने जे तत्वज्ञान स्वीकारलं ना, याचे जनकच ते आहेत महाराज. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. मी प्रमाणाला कशाला तुम्हाला प्रमाण, आदिनाथ गुरु सगळेच आमच्या. मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोधक गोरक्षस्य केला, गोरक्ष वैरा गैनी प्रसादे, निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानदेवासार, ज्ञानोपारायणच्या पर्यंत ते तत्वज्ञान आलं. बरं, ते तत्वज्ञान सांगितलं कुठं? क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. ज्ञानेश्वर ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्ये खूप गोड 7-8व्या मध्ये उच्चार आलेला आहे त्याचा. ह्या तत्वज्ञानाचा उगम जिथं झाला ती जागा क्षीरसिंधू परिसरामध्ये भगवान शंकर परमात्मा तत्वज्ञान सांगायला लागले. आणि सगळ्यात सुरुवातीला हे तत्वज्ञान श्रवण कोणी केलं असेल तर आदिमाया उमेने केलेलं आहे. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले, तिथून ते प्रकट झालंय बीज तत्वज्ञानाचं. उमेनं ते श्रवण केलं आणि उमेनं ते सगळ्यात अगोदर श्रवण केलं. म्हणूनच की काय, हरिभाऊ महाराज कथेला कीर्तनाला त्यांची गर्दी जास्त असते. तुम्ही कुठेही जा सरपंच साहेब, कुठेही जा तुम्ही, कथा असो, कीर्तन असो, कुठं भक्ती करायची असो, कुठं दिंडी करायची असो, यांची गर्दी जास्त. त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, अरे ऐकणंच त्यांनी आम्हाला शिकवलंय. कसं ऐकावं हे सुरुवातीला श्रवणच त्यांनी केलंय. पण ते सांगत, आता ते खूप खूप गोड भाव आहे त्याच्यातला. ज्या वेळेला भगवान शंकर परमात्मा तत्वज्ञान सांगायला लागले, आदिमाया शक्ती समोर बसून ऐकत होत्या. आता ऐकत असताना गंमत अशी आहे, 2 गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी माणसं ऐकतात की ऐकत नाही हे कळत नाही. हे कळण्याचं मापदंड जगात आणखी उपलब्ध झालं नाही. काय? एक तत्वज्ञान,
आणि दुसरं शास्त्रीय संगीत. या दोन गोष्टी अशा आहेत की माणसं ऐकतात की नेमकं झोपलेत हे कळतच नाही. तत्वज्ञान ऐकत असताना तत्वज्ञान ऐकायला बैठक लागते. तत्वज्ञान जर श्रवण करायचं असेल, आता मी बोलत असताना मी तुमचा अंदाज घेऊन बोलतोय. वक्त्याचं हे कर्तव्य असतं, तुमचा अंदाज घेतो मी. मला जर असं वाटलं की थोडस मंडपाच्या वरून जायला लागलं तर मी लगेच खाली येतो. हे मला कळतं कुठं काय सांगावं. पण ज्या वेळेला तत्वज्ञान सांगायचं असतं त्यावेळेला तत्वज्ञानाची बैठक असते. आता मी जर विचारसागराच्या प्रक्रिया सुरू केल्या ना महाराज, उद्या फक्त आपणच राहू इथं. सांग कुठं काय सांगावं याला. तसं शास्त्रीय संगीताचं आहे. शास्त्रीय संगीत ऐकायला सुद्धा बैठक लागते. कुणी ऐकत नाही ते. पण हे ऐकत असताना माणसं डोळे झाकून कधी कधी ऐकतात. मग शिजत नाही, झोपला काय रे, बस झोपलो का मी, डोळे झाकून ऐकू राहिलो. झोपलेला असतो तो. भगवान शंकर परमात्मा सांगतायत आदि माया शक्ती ते श्रवण करतायत. पण आपण सांगतो हे लोकांना कळतं की नाही याचे 2-3 मापदंड आहेत. याचे काही खुणा आहेत. वारकरी शिक्षण संस्थेत आम्हाला ते शिकवले जातात. जोग महाराज संस्थेमध्ये ते शिकवलं जातं. सांगत असताना सांगणाऱ्याने कुठपर्यंत सांगावं आणि लोकांना ते कळतं की नाही ते कळलं पाहिजे. 2 गोष्टी आहेत सुदाम भाऊ. एक, आपण सांगत असताना लोकांनी माना हलवल्या पाहिजेत. माना हलत असती तर लोकांना कळतंय. आणि 2, आपण सांगत असताना एकतर हुंकार आला पाहिजे. या 2 गोष्टी असतील तर सांगणाऱ्याने सांगावं. माना हलत नसतील, हुंकार येत नसेल तर त्याने ओळखून घ्यावं बिडगा समजून काही तुझं कळत नाही लोकांना. भगवान परमात्मा सांगत होते, आई साहेब ऐकत होत्या, पण तत्वज्ञान ऐकत असताना हुंकारही देत होत्या. भगवान परमात्मा डोळे झाकून तत्वज्ञान सांगत होते. आई साहेब डोळे झाकून ते ऐकत होत्या. सांगता 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 आई साहेबांना डोळा लागला, झोप लागली. आणि झोप लागली, हुंकार काय बंद झाला? हुंकार चालूच होता. भगवान परमात्म्याला वाटतं ऐकते, सगळं तत्वज्ञान सांगून झालं. आणि ज्यावेळेला भगवान शंकरांना डोळे उघडले, पाहतात तर आई साहेब झोपलेल्या होते. भगवंतानं विचार केला, अरे ही तर झोपली आहे, हुंकार देतोय कोण? तर ज्या क्षीरसिंधूच्या ज्या समुद्राच्या परिसरामध्ये हे तत्वज्ञान सांगणं चाललं होतं, त्या समुद्रामध्ये एक मासळी होती. आणि त्या मासळीच्या पोटामध्ये गर्भ होता. तो गर्भ मास्याच्या पोटामध्ये ते तत्वज्ञान श्रवण करत होता. कुठं? माशाच्या पोटामध्ये तो गर्भ तत्वज्ञान श्रवण करत होता. आणि त्या मासळीच्या पोटातून तो गर्भ हुंकार देत होता. आई साहेबांचा हुंकार थांबलेला होता, पण हुंकार समुद्रातून येत होता. भगवान शंकरांनी पाहिलं आणि ज्या मासळीच्या गर्भामध्ये, ज्या गर्भानं पोटामध्ये गर्भानं ज्या श्रवण केलं, त्या गर्भाचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथाने ते तत्वज्ञान श्रवण केलं गर्भामध्ये. ते मच्छिंद्रनाथ हा शब्द अपभ्रष्ट आहे. तो मूळ शब्द आहे मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांनी ते तत्वज्ञान श्रवण केलं. पुढे ते तत्वज्ञान चालत चालत ज्ञानोबा पर्यंत आलं. पण ज्ञानोबांनी ते तत्वज्ञान अवघ्या समाजासाठी, आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी उघडं करून ठेवलं. महाराज काय उपकार आहेत ज्ञानोबांचे आपल्यावर. विचार करा, संतांचे ज्ञानोबांचे एवढे उपकार आहेत ना आपल्यावर. जर ज्ञानोबांनी ते तत्वज्ञान समाजासाठी उघडं केलं नसतं तर आपण आज असे बसलो पण नसतो. आणि मला असं वाटतं सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाग्यवान आपण आहोत. का? कारण ते तत्वज्ञान जे प्रगट झालं ते आपल्या इथं प्रगट झालंय. विश्वाला तारणारं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या नेवाशात प्रगट झालंय. किती भाग्यवान आहोत. उपकार आहेत ज्ञानोबांचे. सगळ्यांनी आपण ज्ञानोबांचं एकदा गोड भजन करू. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. ज्ञानोबा
कथेचा नियम आहे महाराज. आपण कीर्तनात बसतो, कीर्तनाचे नियम वेगळे, कथेचे नियम वेगळे. कथेमध्ये जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजून सगळ्यांनी भजन करायचं, हा कथेचा नियम आहे. कथेत टाळी वाजून जर भजन केलं नाही, कथेत आले तर ग्रंथात आले महाराज, कथेत जर भजन केलं नाही तर इचू काटा साप उग निघाला निघत महाराज, जर केलं नाही तर उगच अडचण येते त्याची. म्हणून टाळी वाजवून सगळ्यांनी भजन करायचं. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सौदा महाराज, सगळ्या क्षेत्रातील सगळ्या लोकांनी खूप उपकार केलेत आपल्यावर. बरं, एवढे उपकार संतांनी आपल्याला दिले, हा मार्ग आमच्यासाठी प्रशस्त करून ठेवला. संतांनी आम्हाला सांगितलं ही सगळी जी मार्ग आहेत ही परंपरा एका तत्वाखाली येते. म्हणून
जेवढं प्रेम आम्ही भगवान विष्णूवर करतो, जी आराधना जी उपासना आम्ही भगवान विष्णूची करतो, तीच आराधना त्या श्रद्धेनं आम्हाला भगवान शंकराचीही करायची आहे. अंतःकरणामध्ये जो भाव भगवान विठ्ठलाच्या प्रती आमचा आहे, तोच भाव भगवान शंकराच्या प्रती आमचा असला पाहिजे. येत्या 7 दिवसामध्ये आम्हाला भगवान शंकराच्या बद्दल, महादेवाच्या बद्दल ज्या कथा आहेत, जी उपासना पद्धती आहे, ही सगळी उपासना पद्धती जाणून घ्यायची आहे. आणि हळूहळू त्या पद्धतीनं भगवान, आपण तर खूप भाग्यवान आहात, एवढं गोड अशा स्वरूपाचं मंदिर आपल्या गावात आहे. खूप गोड आहे महाराज, एवढं प्रशस्त मंदिर आहे एकदम. आता मी पुढे बोलेल, महात्म्याच्या पुढे आलेला विचार, शिवालय कसं असावं, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, सगळं सांगेल मी आपल्याला. महात्म्याचा विचार सर्वप्रथम ग्रंथाच्या प्रारंभी केला गेलाय. आपल्या सनातन धर्मामध्ये जेवढी पुराणं, जेवढे ग्रंथ आलेत, जेवढ्या देवता आल्यात, सगळ्यांचं महात्म्य सांगितलं गेलंय. कशाचं महात्म्य आहे आपल्याकडं? गंगेचं महात्म्य आहेच, पुराणाचं महात्म्य आहेच, नामस्मरणाचं महात्म्य आहेच, संतांचं महात्म्य, सगळ्याचं महात्म्य. हे महात्म्य का सांगितलं पाहिजे? महात्म्य कशासाठी सांगायचं? महात्म्य शब्दाचा अर्थ होतो महिमा. आणि महिमा सांगत असताना महतोभावा हा महिमा, जे व्यक्त केल्यानंतर ज्याच्याबद्दल आपण सांगतोय त्याचे मोठेपणा व्यक्त त्याच्यातून झाला पाहिजे. आणि महात्म्य का सांगितलं जातं, त्याचं पहिलं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं, महात्म्य सांगितल्याशिवाय श्रद्धा उत्पन्न होत नाही. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा महिमा, मोठेपणा ऐकत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीविषयी आपली श्रद्धा उत्पन्न होत नाही. आणि श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय विश्वास निर्माण होत नाही. जर भक्तीमध्ये विश्वास निर्माण व्हावा असं वाटत असेल, विश्वास कळतो ना तुम्हाला? विश्वास म्हणजे पाणीपत मध्ये गेला तो नाही. विश्वास हा श्रद्धेच्या पोटातून निर्माण होत असतो. आणि ही श्रद्धा महात्म्य श्रवण केल्याशिवाय निर्माण होत नाही. म्हणून कुठल्याही ग्रंथाचं श्रवण करण्याच्या अगोदर महात्म्य श्रवण केलं जातं, महिमा श्रवण केला जातो. शिव महापुराणाचा दोन पुराणामध्ये, सगळ्याच ग्रंथाचे जेवढे काही पुराण आहेत, त्या सगळ्या पुराणांचे महात्म्य 2 पुराणात आलेले आहेत. एक स्कंद पुराणात आलंय आणि एक पद्म पुराणात आलंय. शिव महापुराणाचं जे महात्म्य आहे ते पद्म पुराणात आलेलं आहे. आणि त्या महात्म्याचं वर्णन करत असताना नैमिषारण्यासारखी पवित्र अशा स्वरूपाची भूमी आहे. 88,000 ऋषीमुनी या भूमीमध्ये वास करतात. 88,000 ऋषीमुनी, सगळे ऋषीमुनी, सगळ्यात महत्वाचं गृहस्थ आहेत, वैवाहिक जीवन जगतायत. कुणीही संन्यासी नाहीये, कुणीही ब्रह्मचारी नाहीये. सगळे 88,000 ऋषीमुनी गृहस्थ जीवन जगतायत. सगळे आपापल्या पद्धतीनं नैमिषारण्यामध्ये कुटिया बनवून राहतात. आणि 1000 वर्षाचा संकल्प या ऋषींनी केलाय. किती वर्षाचा? 1000 वर्षाचा संकल्प आहे या सगळ्या ऋषींचा. आणि हे 88,000 ऋषी आहेत, यांना शौनक असं म्हटलं जातं. हे पक्क ऐका, याच्यावरच 7 दिवसाची पुढची कथा अवलंबून आहे. याला फाउंडेशन म्हणा, थोडक्यात बेस, पाया. हा पाया पक्का झाल्याशिवाय पुढे कथा कळणार नाही. त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐका. ऐकताय तुम्ही? खूप लक्ष देऊन ऐकताय. 1000 वर्षाचा संकल्प आहे. 88,000 ऋषी आहेत आणि 88,000 ऋषी भगवंताच्या कथेचा संकल्प करतायत. 1000 वर्षाचा संकल्प कथा ऐकण्याचा आहे. ग्रस्त आहेत सगळे, सगळे आपापली कामं करायची, समोर येऊन बसायचं. 88,000 ऋषी यांच्यातूनच एखादा वक्ता निवडायचा, त्याला वरती बसवायचं आणि त्याने भगवंताची कथा करायची. कथा हेच ज्यांचं जीवन आहे असे शौनक. आज हे 88,000 ऋषी एकत्रित झाले
जसं आपण सगळं नियोजन करतो ना, हे सगळं नियोजन करतो, सगळे एकत्रित येतात, सगळे एकत्रित येऊन बसतात आणि भगवंताची कथा ऐकण्याचं काम. आज हे सगळे ऋषीमुनी एकत्रित आले आणि या सगळ्या ऋषीमुनींच्या मध्यामध्ये आज एका तेजस्वी अशा एका ऋषीचं आगमन झालं. त्यांचं नाव सूत महोदय. सूतांचं वय खूप कमी आहे. हे जे ऋषीमुनी बसलेले आहेत समोर ऐकण्यासाठी, हे एकत्रित झालेले ऋषीमुनी, हे कुणी 1000 वर्षाचं, कुणी 10,000 वर्षाचं, कुणी 20,000 वर्षाचं, हजारो वर्ष जीवन जगणारी ही महात्मे. पण यांच्यामध्ये ज्यांचं आज आगमन झालं ते अवघ्या 20 वर्षाचे सूत महोदय. तेजपुंज चेहरा. आणि सूतांचं आगमन झाल्याबरोबर सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले. कथेचा नियम आहे हा, ऐका. कथेचा पहिला नियम आहे, कथेचे व्यासपीठावर येण्याच्या अगोदर आपण येऊन बसलो पाहिजे. हा नियम आहे बरं कथेचा. व्यास येण्याच्या नंतर जर आपण कथेत येऊन बसलो तर तो व्यासपीठाचा अपमान आहे. म्हणून येत असताना व्यासांचा जो येण्याचा वेळ आहे त्याच्या अगोदर आपण येऊन बसावं. व्यास येण्याच्या अगोदर यायचं, फोडणी दिल्यानंतर नाही. फोडणीचा वास सुटला गावात की मग काही घरून निघत होते. ज्या वेळेला व्यास येतात त्याच्याच अगोदर येऊन बसायचं. एक. दुसरं, शक्य झालं तर ज्या आसनावर ज्या ठिकाणी आपण बसलो ते ऐकण्याचं आसन आपलं स्वतःचं असावं आणि 7 दिवस त्याच आसनावर आपण बसावं. जर आपलं आसन आपल्याला घेऊन येत नसेल तर ज्या ठिकाणी आपण कथा ऐकतो त्याच ठिकाणी बसून कथा ऐकावी, म्हणजे तेच आपलं आसन असतं. पण ते नियम हरिभाऊ महाराज मी शक्यतो सांगत नाही. हा नियम मी सांगत नाही. का सांगत नाही? माझा अनुभव असा आहे का जागेवरून पुन्हा भांडणं सुरू होतं. पण शक्यतो आपलं आसन असावं. व्यास येण्याच्या अगोदर यावं. आणि तिसरा नियम, व्यास महर्षी आले, व्यास महोदय व्यासपीठावर विराजमान होण्याच्या वेळेला सगळ्यांनी त्यांचा उभा राहून आदर करून उभा राहून स्वागत करावं. हा नियम आहे कथेचा. सूत महोदय आले, सगळे शौनक महर्षी उठून उभे राहिले. सगळे सुतांचं दर्शन घ्यायला लागले. सुतांचं वय 20 वर्षाचं. हे 1000 वर्षाचे ऋषी. आणि हे दर्शन घेतात पाहिल्यानंतर सुतांना थोडस काय म्हणतात त्याला ऑकवर्ड वाटायला लागलं, अनकम्फर्टेबल थोडस वाटायला लागलं. ते म्हणले, अरे तुम्ही काय करतात, असं काय करता? अरे मी छोटा आहे तुमच्यापेक्षा, मी खूप लहान आहे, तुम्ही मोठे मोठे ऋषी आहात, तुम्ही माझं दर्शन का घेता? त्याला शौनकांनी सांगितलं, महात्मन ऐका, बारीक ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. त्याला शौनकांनी सांगितलं, महात्मन तुमचं वय कमी आहे, आम्ही तुमचं दर्शन घेत नाही, तुमच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचं दर्शन घेतो. विश्वामध्ये माणूस मोठा नसतो, माणसाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान त्याला मोठं बनवत असतं. म्हणून विचार असा आलेला आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते. विश्वामध्ये सगळ्यात जास्त मान्यता विद्वानाला आहे. का? कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला मान्यता दिलेली असते. म्हणून मी कायम सांगत असतो, ज्ञान म्हणजे काय आध्यात्मिकच ज्ञान त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे असं नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातले ज्ञानी बना. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यातलं ज्ञान तुम्हाला पूज्य बनवतं, त्यातलं ज्ञान तुम्हाला मोठं बनवतं. मग तुम्ही कुठल्या जातीतले आहात, तुम्ही कुठल्या पंथातले आहात, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आलात, तुम्ही मोठ्याच्याच घरी जन्माला आले पाहिजे असं नाही. तुम्ही सामान्य घरात जरी जन्माला आला असलात तरी तुमचं ज्ञान तुम्हाला पूज्य बनवत असतं, मोठं करत असतं. ज्ञानाला किंमत आहे माझ्या. तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करताय, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ते ज्ञान तुम्हाला पूज्य बनवतं. तुम्ही वैज्ञानिक क्षेत्रात काम करताय, त्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला त्या क्षेत्रातलं पूज्य बनवत असतं. मग तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असाल, तुम्ही विज्ञान क्षेत्रात असाल आणि तुम्ही मुस्लिम घराण्यात जरी जन्माला आले असले आणि तुम्ही अब्दुल कलाम जरी असले तरी भारत देशासाठी तुम्ही पूज्य आहात. का? कारण त्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला पूज्य बनवत असतं. मला असं वाटतं 7 दिवस आपली कथा इथं
7 दिवसामध्ये मुस्लिम आहे ना तुमच्याकडे अन्नदान करणारा व्यक्ती. वा, टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. ती विशेषता आहे माझ्या भारत देशाची. माझ्या भारत देशामध्ये सगळ्यांनी एकत्रित येऊन राहणं आणि सगळ्यांनी एकोप्यानं गुण्या गोविंदानं नांदणं हे माझ्या भारत देशामध्ये शिकवलं गेलं. वा, म्हणा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, हो भारत देश है मेरा. या माझ्या भारत देशामध्ये एक काळ असा होता महाराज, झाडावर बसलेल्या पाखरं सुद्धा सोन्याची होती असं म्हणलं. सोन्याचा धूर निघत होता इथं, एवढं सोनं होतं. सगळे गुण्या गोविंदानं या ठिकाणी नांदत आहे. सुतांचं आगमन झालं, सर्वांना आनंद झाला. सर्व शोनकांनी नमस्कार करून सुतांना आसनावर बसवलं आणि सुतांना नमस्कार करून सगळ्या शोनकांनी सुतांना सांगितलं,
हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि मे कथा सारम पुराणानां विशेषतः। हे सूत महाप्राज्ञ हे सूत आपण महाप्राज्ञ आहात। प्राज्ञ प्रज्ञा शब्दाचा अर्थ होतो ज्ञान। प्रज्ञा म्हणजे ज्ञान, आणि जो ज्ञान संपन्न आहे त्याला प्राज्ञ म्हणतात। आम्ही तुमचं दर्शन घेतो आणि तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची इच्छा करतो, याचं कारण आम्हाला काम नाही असं नाही, आमच्याकडे खूप पैसा झाला आणि तो उधळायचा असं नाही। तुम्ही ज्ञानी आहात आणि तुमच्याकडे ते ज्ञान असल्या कारणानं पुराणाचं विशेष ज्ञान तुमच्याकडं, पुराणाना विशेषता, पुराणाचं ते विशेष ज्ञान तुमच्याकडे असल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत आणि आपल्याकडून काहीतरी ऐकण्याची इच्छा धारण केलेली आहे। आपण आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार होईल, काही साधना आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करता येतील, अशा काही कथा आम्हाला सांगा। ज्याला सांगायचंय ना महाराज, शिवपुराणामध्ये विचार असा आलेला आहे, वक्त्याच्या ठिकाणी काही गुण असले पाहिजेत। 3 महत्वाचे गुण वक्त्याच्या ठिकाणी पाहिजेत। एक, तो ज्ञान संपन्न असला पाहिजे। कथा सांगणं म्हणजे काय, कुणाला वक्ता म्हणतात? 3 महत्वाचे गुण त्याच्याकडे असले पाहिजेत वक्त्याकडे। एक, करमणूक। 2, करमणूक आणि 3, करमणूक। त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये एंटरटेनमेंट। आजकाल कथा म्हणजे नुसती एंटरटेनमेंट आहे। 3 गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजेत। एक, ज्ञान संपन्न असला पाहिजे। 2, वक्ता निरभिमानी असला पाहिजे, त्याच्याकडे ज्ञानाचा अभिमान नसावा। आणि 3, ज्ञान देण्यामध्ये तो उदार असला पाहिजे, त्याच्याकडे पुराणाचं ज्ञानही असावं, त्या ज्ञानाचा अभिमान त्याच्याकडे नसावा। तुकोबारांच्या भाषेत विचार केला, लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा। एक वाक्य सांगतो, आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, विद्या विनयेन शोभते। विद्या तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान तेव्हाच शोभतं जेव्हा तुमच्या अंगामध्ये विनय आहे, तुमच्याकडे लहानपण आहे, तेव्हा तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान शोभत असतं। रोगी एवढं ज्ञान, कॉलर टाईट, आपल्यासारखा बॉस नाही, तू घरी बस। अहंकार नसावा, वक्त्याचं हे लक्षण आहे। आणि जेवढं ज्ञान आहे ते ज्ञान समाजाच्या उद्धारासाठी देण्यासाठी तो उदार असला पाहिजे। ज्ञान देण्यामध्ये तो कंजूस नसावा। जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे ते समाजासाठी त्यानं उधळण केली पाहिजे, हे वक्त्याचे लक्षण आहे। सूत महोदय, आपण महाप्राज्ञ आहात, आपण ज्ञानी आहात। पुराणा विशेषतः आपल्याकडे पुराणाचं विशेष ज्ञान आहे आणि नुसतं ज्ञान नाही, आपण निरभिमानी आहात, ज्ञानी आहेत पण हात जोडून आहेत। अभिमान नाही महाराज, अहंकार नाही। आणि भक्ती क्षेत्रामध्ये अहंकार हा त्या ज्ञानाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही। तुकोबारांची भाषा आहे, तुका म्हणे घाली अभिमान, तुका म्हणे घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वता, ज्ञानाच्या ठिकाणी गर्व आहे, साठा आहे। जर असा अभिमानी गर्व संपन्न वक्ता असेल तर अशा वक्त्याला नरकात गेल्याशिवाय अत्यंत नाही। त्याचा अभिमान त्याला नरकात घातल्याशिवाय राहत नाही।
कारण एवढा जरी अभिमान असेल, तुकोबरांची भाषा आहे किती, तीन भर जरी होय अभिमान, तिळा एवढा जरी अभिमान असेल तरी मेरू तो समान भारदेवा. तिळा एवढा जरी अभिमान प्राप्त झाला, भगवंताला तो डोंगरा एवढा असेल. भगवंताला अभिमान सहन होत नाही, अहंकार सहन होत नाही. म्हणून भक्तीमध्ये माणसाला अभिमान करू नये, ज्ञानाचा अहंकार. आणि मला असं वाटतं ज्ञानोबरांनी सांगितलंय, ज्ञानालाच अहंकार त्रास देतो. तुम्ही पाहिजे 7 दिवस आता. नवल अहंकाराची होती, विशेष न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे धोंडे गंदी, नाना संकटी नाचते. अज्ञानाला अहंकार त्रास देत नाही, सज्ञानाला अहंकार त्रास देतो. ज्ञानाला सहन होत नाही, देवाला अहंकार सहन होत नाही. पंढरपूरमध्ये देवाचे भक्त राहत होते, मुक्तकेशी नाव होतं तेच. एवढी सुंदर होती महाराज, त्या मुक्तकेशीनं, महिला मंडळ ऐकताय ना, झोपले नाही ना, कळतंय ना, हा, एवढी सुंदर होती, एवढी नाजूक होती. मुक्तकेशीनं जर पान खाल्लं ना, पान, तर पान तोंडात चावत होती, पण गळा लाल पडत होता. एवढी सुंदर होती, पान तोंडात चावायची, पण त्या चावलेल्या पानाची लाली गळ्यात उतरायची आणि तिचा गळा लाल पडायचा. एवढी नाजूक सरपंच, किती नाजूक असेल ती. विशेष काय होतं तिचं, ती भगवंताची भक्त होती. तिच्या जीवनात नियम होता, सकाळी स्नान केलं की अगोदर पांडुरंगाचं दर्शन घ्यायची आणि मग पाणी प्यायची. नियम होता तिचा. आणि तिच्या आयुष्यामध्ये तिने एकही दिवस नियम मोडला नव्हता. एक वाक्य सांगतो, सगळेच आपण जन्माला येतो, आपण महाराज सगळे मरतो, कुणी जिवंत राहण्यासाठी इथं आलेलं नाही. पण सांगू आपल्याला, जीवन जगत असताना एक काहीतरी नियम माणसाच्या जीवनात असला पाहिजे बुवा. काहीतरी नियम छोटा करा, पारमार्थिक काहीतरी एक नियम करा, एक काहीतरी. बाकी काही जमलं नाही ना, एक नियम, सकाळी उठलं की आंघोळ करून पहिलं महादेवाच्या मंदिरात आत जाऊ नका, वेळ नसेल तर बाहेरूनच फक्त डोळ्याने पहा आणि निघून जा. पण दररोज करा, नियम करा, काहीतरी नियम असला पाहिजे. काही नित्य नियमावी अन्न खाय तो श्वान. महाराज म्हणतात, काहीतरी नियम केल्याशिवाय जो अन्न ग्रहण करतो तो माणूस नाही, तो कुत्रा आहे, श्वान आहे, पशु आहे. तो नियम असला पाहिजे. आणि सांगतो आपल्याला, एक काहीतरी नियम केला ना, जाऊ द्या, बाकी नियम सोडून द्या, जास्त मी सांगत नाही. एकच नियम करा, आजपासूनच नियम करा. सगळ्यांच्या घरात ज्ञानेश्वरी असेल की नाही? कुणाच्या घरात आहे? हातवर करा बरं. वा, ज्यांच्या घरी नाही त्यांना खूप खूप धन्यवाद. नेवासा तालुक्यात आपण जन्माला आलो, खूप खूप धन्यवाद आपल्याला. वा, ज्यांच्या घरी आहे, एक नियम करायचा भाऊ, आजच नियम करायचा. सकाळी स्नान झालं की ज्ञानेश्वरी उघडायची, बाकी काहीच करायचं नाही, फक्त एक ओळी वाचायची. एकच, जास्त वाचूच नका, जास्त पारायण करत बसू नका, काय गरज नाही त्याची. एकच ओवी नित्य नियमानं करा. ज्ञानेश्वरीची सेवा जर जीवनात घडली ना बा, तर माणसाला काहीच कमी पडत नाही. सांगतो जरा, तुमच्या लक्षात येईल काय महत्व आहे, नियमाचं महत्व काय. संस्थेमध्ये शिकत असताना, आमच्या संस्थेमध्ये आम्हाला एक गुरुजी लागले, परमपूज्य सद्गुरू मारुती बाबा कुडेकर. माझ्या जीवनात घडलेली घटना सांगतो. 10-10:30 वाजले असतील. हरिभाऊ महाराज, मी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. संस्थेत असतानाचा विषय हा. मी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली आणि बाबांचं दर्शन घ्यावं म्हणून मी संस्थेत गेलो. मंदिरापासून संस्था खूप जवळ आहे, जुनी संस्था. विश्वातला एकच महात्मा तुम्हाला असा सापडेल की ज्या महात्म्याच्या दरवाजाला कडी नाही.
2 कोटी 3 कोटीच्या गाडीत फिरणारे महात्मे मी खूप पाहिलेत बुवा. पण मारुती बाबा पुरेकर असा महात्मा आहे, ज्या महात्म्याचा खिस्सा आजही जर तुम्ही उचकला तर त्यात रुपये सापडायचा नाही. त्या महात्म्याच्या खोलीमध्ये तुम्हाला फक्त एक शर्ट सापडेल आणि धोतर सापडेल, उद्या घालायचे म्हणून. 1 रुपया सुद्धा खिशात सापडणार नाही. बाबांचं दर्शन घ्यावं म्हणून मी अगोदर पाहिलं दरवाजा उघडाय का. कवाड थोडस आतमध्ये कलंडलेलं होतं, उजेड चालू होता आणि मी बाबा झोपले तर काय पाहण्यासाठी दरवाजा असा लुटला. आतमध्ये मी जे पाहिलं ना महाराज, मला रात्रभर झोप नाही आली. रात्रभर झोप नाही आली. मी बाबांकडे पाहिलं, बाबा त्यांच्या आसनावर बसलेले होते. बाबांनी असा ग्रंथ हातामध्ये घेतलेला होता, ज्ञानेश्वरी ग्रंथ हातात घेतला होता आणि बाबा तो ग्रंथ असा तोंडाला लावत होता. असा इथं बाबा तोंडाला लावत होते तो ग्रंथ, इकडून इकडून असा. मला काहीच कळालं नाही काय चाललंय आतमध्ये. ते वय बी होतं महाराज त्यावेळेला. मला काहीच कळालं नाही बाबा काय करतात आणि विचारण्याचं धाडस सुद्धा झालं नाही. मी तो दरवाजा उघडला नाही, तसाच पुन्हा उडून घेतला. घरी निघून गेलो, माझ्या खोलीवर निघून गेलो. पण रात्रभर मला तो प्रसंग डोळ्यासमोरून फिरत होता. मला कळतच नव्हतं नेमकं बाबा काय करत होते आणि ते प्रश्नही मला झोपू देईना. काय करत असतील बाबा, काय विचित्र वाटलं मला ते. दुसऱ्या दिवशी उठलो, स्नान केलं, संस्थेमध्ये गेलो. पाठ सुरू होणार होता पहाटे 5 वाजता. अगोदर सीताराम बाबाकडे गेलो. बाबांचे सेवक आहेत ते सीताराम बाबा, सगळी सेवा करतात बाबांची. सीताराम बाबांचं दर्शन घेतलं. सीताराम बाबांना विचारलं, महाराज रात्री मी बाबांकडे दर्शनाला गेलो होतो, पण मी असं असं पाहिलंय, नेमकं काय भानगड आहे, मला रात्रभर झोप नाही हो. जे उत्तर दिलं ना मला सीताराम बाबांनी, ऐका. सीताराम महाराजांनी सांगितलं, बुवा ती ज्ञानेश्वरीची सेवा आहे. सेवा? अरे ही काय सेवा आहे? ज्ञानेश्वरीचं वाचन करणं ही सेवा आहे? ही काय सेवा आहे? त्याने सांगितलं, बुवा आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 इंद्रिय अशी आहेत की ज्ञान करून देतात. सेवा डोळ्याने ज्ञानेश्वरी पाहणं वाचण्यासाठी डोळ्याची सेवा आहे. कानाने ज्ञानेश्वरी ऐकणं कानाची सेवा आहे. मुखाने ज्ञानेश्वरी सांगणं जिभेची सेवा आहे. ज्ञानेश्वरीला हातात घेऊन त्वचेची सेवा आहे. पण नाकाची सेवा काय? म्हणून बाबा दररोज रात्री ज्ञानेश्वरीचा वास घेतात आणि नाकाने ज्ञानेश्वरीची सेवा करतात. काय सेवा आहे महाराज? माझ्या प्रत्येक इंद्रियाने ग्रंथाची सेवा झाली पाहिजे. नियम आहे, आपल्या डोक्याच्या बाहेर सगळी. म्हणून एकच नियम जीवनामध्ये, एक ओवी जीवनामध्ये आपल्याला वाचायची. मुक्तकेशीचा नियम होता, एकही दिवस भगवंताचं दर्शन केल्याशिवाय ते राहत नव्हती. एवढी सुंदर होती, दर्शन केल्याशिवाय राहत नव्हती. आणि ते दररोजच्या नियमामुळे तिची तपश्चर्या निर्माण झाली. नियम केला की तपश्चर्या निर्माण होत असते. अनेक वर्ष सेवा केल्यामुळे, दर्शनाचा नियम केल्यामुळे तिची तपश्चर्या निर्माण झाली. आणि त्या तपश्चर्येचा परिणाम असा झाला, कधी कधी जर मुक्तकेशीला मंदिरात यायला उशीर झाला तर देव सुद्धा तिची वाट पाहायला लागला. विटेवर उभा राहून परमात्मा मुक्तकेशीची वाट पाहायला लागला. काय तपश्चर्या झाली असेल. एक दिवस सकाळी मुक्तकेशी उठली, स्नान केलं. त्याला पालखीमध्ये बसण्यासाठी सगळे पालखी सज्ज झालेली होती. आता पालखीत बसायचं आणि भगवंताच्या दर्शनासाठी जायचं. तेवढ्यात पाठीमागून सेवक आला. सेवकाने निरोप दिला, राजस्थानचा युवराज तुम्हाला भेटायला आलाय, त्याला भेटल्याशिवाय जाऊ नका. मुक्तकेशीने मनात विचार केला, दररोज दर्शन घेतो आपण, देव काय कुठे पळून चाललाय का? एवढे लांबून माणूस आपल्याला भेटायला आला, त्याला न भेटता जाणं योग्य नाहीये. 1 तास उशिरा जाऊ, दररोज तर जातोच आपण, काय होणार आहे त्याच्याने एवढं. पुन्हा ती मुक्तकेशी त्या पालखीतून खाली उतरली आणि त्या राजाला, त्या युवराजांना भेटण्यासाठी गेली. 1-2 घंटे दोघांच्या गप्पा चालल्या, विचार विनिमय चालला. तो युवराज निघून गेला
आणि मग मुक्तकेशी पालखीत बसून मंदिराकडे आली. मंदिराच्या समोर आल्याबरोबर नामदेव पायरीपर्यंत आली आणि एक जण तिथे येऊन मुक्तकेशीला भेटला आणि त्यानं सांगितलं, कुठं गेली होतीस? 2 तास झाले, जगाचा मालक परमात्मा तुझी वाट पाहतोय. काय सांगितलं? जगाचा मालक तुझी वाट पाहतोय. कुठे गेली होतीस तू? 2 तासापासून देव तात्काळ उभा आहे विटेवर. मुक्तकेशीनं ते ऐकलं. मुक्तकेशीच्या मनात एवढंच फक्त भाव निर्माण झाला, जगाचा मालक असलेला परमात्मा माझी वाट पाहतो, मी किती सुंदर असली पाहिजे. काय निर्माण झालं? जगाचा मालक परमात्मा माझी वाट पाहतोय, मी किती सुंदर असली पाहिजे, माझ्यासाठी तात्काळ उभा राहिला. तेवढाच अहंकार झाला, तेवढाच अभिमान झाला आणि तो अभिमान घेऊन ती मंदिरात शिरली. मंदिरात गेली, नामदेवरायांचं दर्शन घेतलं, तुकोबारायांचं दर्शन घेतलं, गाभाऱ्यात गेली आणि जशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी समोर जाऊन उभी राहिली, जिनं पान खाल्ल्यानंतर गळा लाल पडत होता, एवढी नाजूक असलेली मुक्तकेशी, तिचे बोट किती नाजूक पाहिजेत? किती नाजूक बोट? ती काय आपल्यासारखी बोट आहे का तिची? आपले बोट म्हणजे विलच भाऊ, आपण जर मोबाईल मध्ये 5 दाबला तर 2 4 6 8 आपोआप दाबत येतो.